नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आता झटपट होणारे गुळाचे अनारसे बनवून दाखवत आहे। तरी त्यासाठी मी तांदूळ 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि नंतर वाळून त्याचं असं चांगलं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर चला 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी खिसून गुळ घेतलेला आहे। तुम्ही जर अर्धा किलो पीठ असेल तर पावशेर गुळ घ्या, तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या किंवा किलोचं प्रमाण घ्या। असं प्रमाण घेतल्याच्या नंतर एकदम छान अनारसे होतात। आता जो आपण गूळ खिसून घेतलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे। त्याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेतलेली आहे व कुठलाही गोड पदार्थ करताना किंचित मीठ टाकायचं, म्हणजे तो तेलामध्ये सुटत नाही आणि एकदम व्यवस्थित असा तयार होतो। तर चला आता आपण सर्व पीठ थोडंसं 2 चमचे दूध टाकून मळून घेतलेलं। दुधाचा जास्त वापर करायचा नाही, पीठ पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही पीठ असं व्यवस्थित घट्ट मळा आणि 7 ते 8 तास भिजत ठेवा। आता पीठ आपले एकदम व्यवस्थित भिजलेलं आहे, पाहू शकता पिठाला किती छान कलर आलेला आहे। गुळाचे अनारसे असेच बनवा। आता थोडीशी कसरत ताटामध्ये घेऊन आता अनारसे असे थापून घ्यायचे आहेत। नंतर तोपर्यंत गॅसवरती कढईमध्ये तेल असं गरम केलेलं आहे। तेल जास्त कडक पण नको, बारीक गॅसवरतीच आपल्याला अनारसे असे चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत। जर तुम्ही फुल गॅसवरती कडक तेलामध्ये जर तळतान तर अनारसे विरघळले जातात। त्यामुळं स्लो गॅसवरतीच अनारसे असे तळून घ्यायचे आहेत। खसखशीवरती एकदम असे गोल आकाराने थापून पण घ्यायचे। तुम्ही एक थापा किंवा थापून घ्या जास्त। तर अनारसा कधी पण ज्या अंगाने खसखस आहे ना त्या अंग वरती करायचं असतं, पलटी कधीही करायचा नाही। तर चला आपले तेल एकदम व्यवस्थित तापलेलं आहे, तर असे झटपट असे अनारसे तयार करून घेऊया। तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने मी काही का होईना गोड पदार्थ घरी बनवा म्हणून मी असे तांदळाचे अनारसे खुसखुशीत असे गुळाचे अनारसे म्हणजे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही कसे करता कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गुळाचे अनारसे असे फुगल्यासारखेच होतात, त्याला जाळी पकडल्या जात नाही। साखरेच्या अनारशाला जास्त जाळी पकडली जाते, पण गुळाचे अनारसे एकदम खमंग लागतात।